नमस्कार मित्र. आज जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली एक कथा मी सादर करतोय. सुसंगतीचं फळ. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. संग जया जैसा लाभ तया तैसा हे वचन सर्वांना परिचित आहे. चांगल्या संगतीचं सहवासाचं फळही चांगलं आणि मधुर असतं. कुसंगतीचं फळही कटू आणि क्लेशदायी असतं. हे सांगणारी ही एक बोधकथा. सुसंगतीचं फळ. विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी यांना पुराणात महत्त्वाचं स्थान आहे. जो मंत्र आपल्याला इच्छापूर्ती करण्यासाठी बळ देतो अशा श्रेष्ठतम गायत्री मंत्राची निर्मिती विश्वामित्र ऋषींनी केली. मृत्युंजय मंत्राची निर्मिती वशिष्ठ ऋषींनी केली. एकदा त्या दोघा ऋषींमध्ये असा वाद रंगला की तपश्चर्याचं बळ श्रेष्ठ की चांगल्या संगतीचं, या विषयावर हा वाद होता. विश्वामित्रांना आपल्या तपश्चर्याच्या सामर्थ्याचा खूप अभिमान आणि गर्व होता, तर वशिष्ठांना चांगल्या संगतीचा परिणाम सर्वश्रेष्ठ आहे असं वाटत होतं. याचा त्यांना सार्थ अभिमानही होता. त्यांच्यातल्या तपश्चर्याचं फळ श्रेष्ठ की सुसंगतीचं फळ श्रेष्ठ या वादाच्या न्यायनिवाड्यासाठी ते दोघंही शेषनागाकडे गेले. त्यांनी त्यांच्यातला वाद शेषनागाला सांगितला आणि योग्य तो निर्णय द्यायची विनंती केली. तेव्हा शेषनागानं त्यांना सांगितलं, मी निर्णय देईन, पण माझ्या डोक्यावर पृथ्वीचा भार असल्यामुळं माझा मेंदू विचार करू शकत नाही. तुमच्यापैकी कुणीतरी हा पृथ्वीचा भार थोडा वेळ आपल्या डोक्यावर घेतला तर मी निर्णय देऊ शकेन. विश्वामित्रांनी आत्तापर्यंत केलेल्या सर्व तपश्चर्याचं पुण्य पणाला लावून पृथ्वीचा भार स्वतःच्या डोक्यावर घ्यायचा प्रयत्न केला, पण त्यांचा तो प्रयत्न सफल नाही झाला. त्यानंतर वशिष्ठ ऋषींनी चांगुलपणाचं आणि सत्संगतीचं पुण्यपणाला लावून पृथ्वीचा भार स्वतःच्या डोक्यावर सहजपणे धारण केला. तेव्हा शेषनागानं हसून म्हटलं, पाहिलं ना, तपश्चर्याच्या पुण्यापेक्षा चांगल्या संगतीचं फळ श्रेष्ठ असतं. या गोष्टीचा बोध संगतीचं महत्त्व पटवून देणार आहे. मित्रहो, मग ती संगत माणसांची, विचारांची, ग्रंथांची अथवा कोणत्याही चांगल्या गोष्टीची असो, ती आयुष्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी निश्चितच मिळवून देते. म्हणून सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो असं जे म्हटलंय ते उचितच आहे. जीवन साफल्यासाठी आध्यात्मिक बोधकथा या कथासंग्रहातली सुसंगतीचं फळ ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखक प्राध्यापक डॉक्टर यशवंत पाटील सर. त्यांचा मोबाईल नंबर 9890615649. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.